नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्वप्रथम तुम्हाला ही व्हिडिओची छोटीशी क्लिप पाहायची आहे। नंतर आपण सविस्तर जो निर्णय असणार आहे तो समजून घेणार आहोत। मेरी सरकार ने किसानों को 2 लाख रुपयों तक के कृषि या फसल ऋण से संबंधित सभी ऋण दस्तावेजों पर स्टाम्प शुल्क में छूट देने का निर्णय लिया है। राज्य में जून से अक्टूबर 2025 के बीच हुई भारी वर्षा और बाढ़ जैसी प्राकृतिक विपदा से प्रभावित हुए किसानों को सहायता देने के लिए कृषि फसल, कृषि भूमि हानि तथा आगामी रबी मौसम के लिए बीज और अन्य आनुषंगिक मामलों के लिए 15,576 करोड़ रुपयों की मदद उनके आधार संलग्न बैंक खातों में सीधे वितरित की है। कर्ज घेताना तुम्ही विचार केलायत का? आपण घेतो 2 लाख रुपये कर्ज, पण हातात आपल्याला 2 लाख रुपये मिळतात का? नाही ना। कारण बँकेत कर्ज घेताना कागदपत्रांवरती सरकारला एक वेगळं शुल्क द्यावं लागतं, त्यालाच म्हणतात मुद्रांक शुल्क। गरीब शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली, त्यात पुन्हा कागदपत्राचा खर्च, प्रत्येक 1000 रुपयामागे 1000 रुपये काढताना त्या ठिकाणी शेतकऱ्याला विचार करावा लागतो। पण आता एक नवीन बातमी आहे, एक नवीन निर्णय आहे जो 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेला आहे। त्यामध्ये शेती आणि पीक कर्जाशी संबंधित जे 2 लाख रुपयांपर्यंतचे जे व्यवहार होते त्यावरतीचा मुद्रांक शुल्क आता पूर्णपणे माफ होणार आहे। म्हणजे नेमकं काय? तर समजा तुम्ही 2 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल तर आधी जो कागदपत्रांचा खर्च द्यावा लागायचा तो आता शून्य झालाय, म्हणजे थेट बचत तुमच्या खिशामध्ये असणार आहे। हा निर्णय कागदावर छोटा दिसेल, पण शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रुपया म्हणजे एक घामाचा पैसा असतो। म्हणून ही जी माहिती आहे ती तुम्हाला स्वतःपुरती ठेवायची नाहीये, तुमच्या गावात ग्रुपमध्ये नातेवाईकांना तुम्हाला ही जी बातमी आहे ती शेअर करायची आहे। आणि अशाच खऱ्या आणि कामाच्या बातमीसाठी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाता जाता तेवढं सबस्क्राइब करून सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।